माहेराहून लग्न कार्यासाठी झालेला 25,000 रुपये खर्च आणला नाही म्हणून विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून काडी ओढून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंद यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। तर विवाहितेचा पती आणि सासरा यांनाही दोषी धरत कोपरगावचे जिल्हा सत्र न्यायाधीश R.A. गायकवाड यांनी 1 वर्ष कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे। आजच्या युगात स्त्री आणि पुरुष दोघेही खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत। असं असतानाही बुरसटलेल्या विचाराची मंडळी लग्न समारंभात हुंडा आणि इतर वस्तूंची मागणी करतात। न दिल्यास विवाहितेला ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल जाते। कोपरगाव येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात रेणुका आणि पवन चिखले या दोघांचा विवाह पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता। सासरच्या मंडळींच्या मागणीप्रमाणे मानापानापोटी 1.5 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता। तरीही रेणुकाच्या सासरकडील सासू शीला चिखले, नणंद सारिका चिखले, सासरा बाळासाहेब चिखले, पती पवन चिखले हे सर्वजण संगनमत करून रेणुकाचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असत। लग्न कार्यासाठी आमचा 25,000 इतका जादा खर्च झाला आहे, तू माहेराहून 25,000 रुपये घेऊन ये असा तगादा त्यांनी लावला होता। 9 जून 2006ला सासरकडच्यांनी रेणुका हिला सकाळपासूनच उपाशी ठेवून मारहाण केली होती। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रेणुका स्वयंपाक खोलीत असताना सासू शीला हिनं तिच्या अंगावर ड्रममधील रॉकेल ओतलं, तर नणंद सारिका हिनं पेटती काडी अंगावर टाकून रेणुका हिला पेटवून दिलं। तिला पेटत्या अवस्थेत सोडून सर्वजण बाहेर निघून गेले। आसपासच्या लोकांनी रेणुकास विझवलं आणि कोपरगाव पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तू स्वतः पेटली असं सांगण्यासाठी सासरच्या लोकांनी दबाव आणला। गंभीररित्या जखमी झालेली रेणुका 10 जून रोजी दुपारी मयत झाली। या घटनेसंदर्भात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश भामरे यांनी केला। सरकारी पक्षाच्या वतीनं 15 साक्षीदार तपासण्यात आले। राहत्याच्या नायब तहसीलदारांनी रेणुका हिचा मृत्यूपूर्वी जबाब घेतला होता। सरकार पक्षाच्या वकील अशोक वहाडणे यांनी सर्व आरोपींनी संगनमत करून रेणुकाला ठार मारलं। त्यांना जास्तीत जास्त फाशी आणि किमान जन्मठेप करावी असा युक्तिवाद केला होता। आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत जोशी यांनी बाजू मांडली। दोनही पक्षांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायाधीश R.A. गायकवाड यांनी सासू शीला, नणंद सारिका यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पती पवन आणि सासरा बाळासाहेब चिखले यांना दोषी धरून 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड सुनावलाय। दंड न भरल्यास 2 महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भारतीय दंडविधान कलम 302, 498, 304 ब, 323, 504, 507 स 34 अन्वये आरोपी पवन बाळासाहेब चिखले, बाळासाहेब हरिभाऊ चिखले, त्याचप्रमाणे शीला बाळासाहेब चिखले आणि सारिका बाळासाहेब चिखले यांच्या विरुद्ध मयत रेणुका पवन चिखले जिचे अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देऊन जीवित ठार मारले म्हणून गुन्हा रजिस्टर झाला होता। त्यामध्ये सदरचा गुन्हा हा 2006 साली घडला। त्याची तपास होऊन आरोपींना जेलमध्ये बसावं लागलं आणि पूर्ण तपास झाल्यानंतर चार्जशीट मेहरबान कोर्टात आलं आणि आरोपी विरुद्ध मेहरबान कोर्टाने भारतीय दंडविधान कलम 302, 304 ब, 323, 504, 506 स 34 अन्वये चार्ज ठेवला आणि त्यामध्ये सरकार पक्षातर्फे महत्त्वाचे साक्षीदार तपासलेत। सुमारे 15 साक्षीदार तपासले गेलेत, परंतु साक्षीदारावर दबाव असल्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांनी साक्षी देण्यास विरोध केला, किंबहुना आरोपींच्या विरुद्ध किंवा आरोपींनी हा गुन्हा केला सांगण्यास नकार दिला। त्यांना सरकारी पक्षाने फितूर घोषित करून या लोकांचे आणि साक्षीदार जे फितूर झाले यांचे या अगोदरही आरोपींबरोबर खाजगी भांडणे झालीत म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशनला
अनेकांची भांडणं मिटली असं प्रत्येक साक्षीदारांनी कबूल केलं आणि ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं का आरोपी हे आडदांड आहेत, साक्षीदारावर दबाव आणणारे आहेत. त्याचप्रमाणे तिचा मृत्यूपूर्व जबाब नायब तहसीलदार राहता यांनी नोंदविला होता. त्यांचाही सरकारच्या वतीने साक्ष घेण्यात आली आणि तिने जे सांगितलं का माझ्या अंगावर आरोपी शीला बाळासाहेब चिखले हिने सकाळी 11 वाजता घरात स्वयंपाक करत असताना हुंड्याचे 25,000 रुपये दिले नाही म्हणून छळ सुरू केला आणि त्या दिवशी घरातून राखेलचा डबा आणून तिच्या अंगावर ओतला आणि नंद शीला बाळासाहेब चिखले हिने काडीच्या पेटीतून काडी ओढून तिला पेटवून दिला आणि सदरची घटना दोन्ही आरोपी तिचा नवरा पवन बाळासाहेब चिखले व सासरा बाळासाहेब हरिभाऊ चिखले ही घटना बघत उभे राहिले. त्यांनी कुठेही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून सरकारच्या वतीने डॉक्टरांचेही जबाब नोंदवण्यात आले आणि तिचा मृत्यू जाळून पेटून दिला आणि तिचे जे जाळलेले कपडे ते पंचनाम्यात जप्त केले. ती पंचही मेहरबान कोर्टात येऊन त्यांनी सांगितलं हे त्यांच्या घरातून आम्ही जप्त केले आणि त्या ठिकाणी राखेलचा वास येत होता असा पुरावा सरकारच्या वतीने कागदपत्री पुरावा जो आहे त्यामध्ये या आरोपीच्या अंगावर रॉकेल टाकले, त्याचे कपडे जे जप्त केले तर त्या कपड्याला रॉकेलचा वास येत होता. तेही शाबी झालं. ज्या काडीपिटीने पिटवली ती काडीपिटीही जप्त केली होती आणि रॉकेलचा ड्रमही जप्त केला होता. या सर्व परिस्थितीचा पुरावा सरकारच्या वतीने कोर्टात साबित केला. डॉक्टरांचाही पुरावा आला आणि मेहरबान कोर्टाने सरकारी पक्षाचे साक्षीदारावर व आलेल्या पुराव्यावर अवलोकन करता आरोपी शीला बाळासाहेब चिखले व आरोपी सारिका बाळासाहेब चिखले यांना 302 व 304 ब खाली दोषी धरून C24 साठी प्रतिनिधी योगेश डोखे, कोपरगाव.